सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली, चर्चेच्या फेऱ्या आणि बैठकांचे सत्र. दोन्ही राष्ट्रवादींसोबत काँग्रेसची हातमिळवणी. उमेदवारीसाठी आज शेवटचा दिवस. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणुकीत एकीकडे स्वतंत्र लढा देण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू असताना दुसरीकडे आघाडीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी सेमीफायनलचा दिवस असतानाही आघाडी किंवा युतीचा निर्णय झालेला नव्हता. सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये दिवसभर चर्चेच्या फेऱ्या आणि बैठका सुरू होत्या. भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने चर्चेची दिशा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही पक्षाची उमेदवार यादी जाहीर झालेली नव्हती. सर्वच पक्षांनी मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. इच्छुकांना निर्णय न दिल्याने त्यांच्या संभ्रमावस्था आहे. पक्षांनी त्यांना ताटकळत ठेवलेलं आहे. उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांना प्रचाराची सुरुवात करण्याचे अनधिकृत निरोप दिले आहेत. सर्वच पक्षांनी प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवलेली आहे आणि त्याचवेळी आघाडीसाठी वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. त्या दृष्टीने सोमवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. आघाडी किंवा युती झाल्यास पक्षांच्या वाट्याला कमी जागा येतील. परिणामी असंतुष्टांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. आघाडीचे नेमके चित्र सोमवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेससोबत हातमिळवणीची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.